नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 8 जानेवारीची दमदार अपडेट आहे. 8 जानेवारीची सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी, सर्वात मोठी खुशखबर. पाहू शकता बघा, 6 दिवसात पैसे तुम्हाला येणार आहेत. 6 दिवसात आता या ठिकाणी जानेवारीचे जे हप्ता आहे, जानेवारीचा हप्ता तुम्हाला वाटप होणार आहे. त्या संदर्भाची अतिशय दमदार अपडेट, अतिशय महत्त्वाची मोठी खुशखबर या ठिकाणी सर्व महिलांसाठी आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा. बघा, यामध्ये काही महिलांना 9,000 रुपये तर काही महिलांना 6,000 रुपये वाटप होणार आहेत. आता कोणत्या महिलांना 9,000 येतील, कोणत्या महिलांना 6,000 येतील ते पण आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय दमदार अपडेट आणि सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, 6 दिवसातच तुम्हाला पैसे वाटप सुरू होणार आहे. संपूर्ण माहिती पण आहे आणि नेहमीच खरी माहिती आपण देत असतो, पुराव्याच्या सहित माहिती देत असतो. तर बघा, 6 दिवसात 9,000 6,000 पैसे वाटप होणार. तर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. 8 जानेवारीची दमदार अपडेट आहे. तर सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना मी विनंती करतो, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील किंवा मग व्हॉट्सअपला शेअर करा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे. अतिशय दमदार अपडेट आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. तर नेहमीप्रमाणे संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. तर बघा, या व्हिडिओमध्ये आता जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत तुम्हाला डिसेंबरपर्यंतचे पैसे वाटप झाले आहेत. सर्व महिलांना डिसेंबरपर्यंतचे पैसे आलेले आहेत ना? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा, डिसेंबरपर्यंतचे पैसे आलेले आहेत. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तर चला तर मग थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. नेहमीच संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो. पुरावा तुमच्यासमोर. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठा निर्णय या ठिकाणी सरकार जे ते घेणार आहे. आता कोणता निर्णय? बघा, या मुहूर्तावर महिलांच्या बँक अकाउंटमध्ये म्हणजेच बँक खात्यामध्ये जमा होणार जानेवारी महिन्याचे पैसे. बघा, जानेवारी महिन्याचे जे पैसे आहेत ते या ठिकाणी आता जमा होणार आहेत. ठीक आहे, जमा होणार आहेत. भरपूर महिलांना जानेवारीचे पैसे त्या ठिकाणी पाहिजे असतील. कोणकोणत्या महिलांना जानेवारी महिन्याचे पैसे पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये जानेवारी लिहून पाठवा. बघा, फक्त तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जानेवारी लिहून पाठवायचं आहे. जानेवारी फक्त तुम्हाला लिहून पाठवायचं, म्हणजे तुम्हाला जानेवारी महिन्याचे या ठिकाणी पैसे जे ते वाटप होणार आहेत. पाहू शकता बघा, या मुहूर्तावर म्हणजेच काय तर कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार. तर बघा, लगेचच आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया. बघा, लाडकी बहीण योजना न्यूज. गेल्या वर्षाच्या शेवटी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. बघा, आता जर आपण पाहिलं या ठिकाणी नवीन वर्ष म्हणजेच 2025 सुरू झालेले. 2024मध्येच तुम्हाला 6वा हप्ता सरकारने वाटप केला, म्हणजेच डिसेंबरमध्ये. ठीक आहे. तर बघा, आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षाच्या शेवटी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला. आता लाडक्या बहिणींना या योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा आहे. बघा, पुढील हप्ता म्हणजेच काय तर जानेवारीचा हप्ता. जानेवारीच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. तुम्हाला पण जानेवारीचा हप्ता पाहिजे का? जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता पाहिजे असेल तर पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जानेवारी लिहून पाठवा. पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं, सर्व महिलांनी. तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता त्या ठिकाणी पाहिजे की नाही हे समजणार आहे. तुम्हाला जानेवारीचा हप्ता पाहिजे असेल तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जानेवारी लिहून पाठवायचे. आता पुढे बघा, महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली. बघा, कधीपर्यंत जानेवारीचा हप्ता जमा होणार या संदर्भाची एक नवीन माहिती समोर आली आहे. नवीन माहिती, अतिशय दमदार अपडेट आपण पाहणार आहोत जानेवारी महिन्याच्या हप्त्यासंदर्भात. बघा, लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना. बघा, महत्त्वाकांक्षी योजना आहे, सुपरहिट योजना आहे आणि लोकप्रिय योजनासुद्धा आहे. लोकप्रिय ठरलेली योजना आहे, लोकप्रिय योजना आहे. ठीक आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर 2.5 कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केला आहे. 2.50 कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज करून टाकलेले आहेत. अजून अर्ज बंद आहेत म्हणून, नाहीतर ती संख्या पण आता वाढली असती. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर 2.5 कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज अगोदरच केलेले आहेत. म्हणून ही महत्त्वाकांक्षी लोकप्रिय योजना आहे सरकारसाठी. ठीक आहे. आता या योजनेची सुरुवात मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर, म्हणजेच बघा, मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा म्हणून एक योजना सुरू केलेली होती शिवराज सिंग चौहान यांच्या सरकारने. तर
त्याच पद्धतीने महाराष्ट्रात पण लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी सुरू करण्यात आली मध्य प्रदेश राज्याच्या धर्तीवर. या अंतर्गत राज्यातील 21 ते 65 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. पाहू शकता बघा, जर आपण पाहिलं तर दरमहा 1500 रुपये या योजनेमध्ये तुम्हाला आतापर्यंत मिळत आहेत. ठीक आहे, यामध्ये वाढ पण होणार आहे बघा, यामध्ये वाढ होणार आहे बघा. 1500 रुपये तुम्हाला मिळतात, यामध्ये 600 रुपयांची वाढ होणार आहे. म्हणजेच किती, 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. 2100 रुपये पण सर्वांना मिळणार आहेत. ती पण अपडेट आपण पाहणार आहोत 2100 रुपयाच्या संदर्भात. त्यामुळे सर्वांनी कोणकोणत्या महिलांना 2100 रुपये पाहिजेत त्यांनी पण कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये लिहून पाठवा. सर्वांनाच 2100 रुपये पाहिजेत का, कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. आता पुढे बघा, जुलै महिन्यापासून या योजनेचे पैसे जमा होत असून आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत 6 महिन्यांचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले. बघा, 6 महिन्यांचे पैसे जमा झालेत आणि बँकांमध्ये गर्दी पण झाली. ती पण माहिती मी तुम्हाला दाखवतो. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 6 महिन्यांचे 9000 बघा, 9000 रुपये पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने ज्या महिलांना आत्तापर्यंत 0 रुपये मिळालेत, 0 रुपये, त्या महिलांना 9000 रुपये पुन्हा येणार आहेत. ठीक आहे, त्यांचा आधार सेटिंग झाल्यावर. आणि ज्या महिलांनी सप्टेंबरमध्ये किंवा ऑक्टोबरमध्ये अर्ज भरला असेल तर त्या महिलांना 6000 रुपये येतील. कशा पद्धतीने बघा, ऑक्टोबरचे 1500, नोव्हेंबरचे 1500, डिसेंबरचे 1500 आणि जानेवारीचे 1500 असे 6000 रुपये महिलांना येतील. ठीक आहे, 4 महिन्याचे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने 6000 रुपये पण येणार आहेत, 9000 रुपये पण महिलांना येणार आहेत. ठीक आहे, संपूर्ण क्लिअर झालं. तसेच जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसांनी पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता. भरपूर दिवसांपासून महिला जानेवारी महिन्याच्याच हप्त्याची वाट पाहत आहेत. तुम्ही पण वाट पाहत असाल. तुम्ही वाट पाहतात का, कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मीडिया रिपोर्टनुसार या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच जानेवारी महिन्याचा हप्ता हा मकर संक्रांतीच्या आधीच महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. बघा, मकर संक्रांतीच्या आधीच जमा होऊ शकतो. 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा मोठा सण आहे. जर आपण पाहिलं तर आज 8 जानेवारी आहे आणि 14 तारखेला जर मकर संक्रांत आहे, म्हणजेच आजपासून 6 दिवसांनी तुमच्या अकाउंटला पुन्हा एकदा या बातमीनुसार पैसे यायला सुरुवात होऊ शकते. ठीक आहे, शक्यता आहे. आणि याच सणाचं औचित्य साधून फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे 1500 रुपये देणार आहे असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये होतो. बघा, मीडिया रिपोर्टमध्ये अशा पद्धतीची त्या ठिकाणी बातमी जी आलेली आहे की 14 जानेवारीपासून पैसे यायला सुरुवात होणार आहे म्हणून. असे झाल्यास लाडक्या बहिणींसाठी ही मकर संक्रांतीची एक मोठी भेट ठरणार आहे. बघा, असं जर झालं तर मकर संक्रांतीची ही मोठी भेट लाडक्या बहिणींसाठी ठरणार आहे. आता 2100 रुपयांच्या हप्त्यासंदर्भात बघा, 2100 रुपयाचा लाभ कधीपासून मिळणार, तर लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या काळात महायुतीने मोठी ग्वाही दिली. 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे, पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा. सर्वात अगोदर 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये लिहून पाठवा. महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात आलं तर लाडक्या बहिणींना 1500 रुपयांच्या ऐवजी 2100 रुपये देऊ अशी ग्वाही महायुतीने दिलेली होती. बघा, 2100 रुपये देऊ असं त्या ठिकाणी सांगितलं होतं महायुतीनं. पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं, त्यामुळे आता 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार हा मोठा प्रश्न विचारण्यात होता. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या नव्या वर्षात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये जे ते 2100 रुपयेचा हप्ता मिळू शकतो असे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे बघा, अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्याचा निर्णय होईल आणि यासाठी निधीची तरतूद करून त्यानंतर या योजनेचा हप्ता वाढवला जाऊ शकतो असे पण संकेत सरकारकडून मिळत आहे. त्यामुळे 2100 रुपये तुम्हाला लवकरच मिळणार आहेत. ठीक आहे, आता बघा बँकांमध्ये गर्दी कशी होते बघा. तर बघा, पुढे पाहू शकता आपण बँकांची गर्दी. बघा, डिसेंबर अखेरपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आल्याने हे पैसे काढण्यासाठी ग्रामीण भागात महिलांनी सकाळपासूनच बँकेसमोर गर्दी केली होती. पाहू शकता बघा, सकाळपासूनच महिलांची गर्दी बँकेसमोर आपल्याला पाहायला मिळते, कारण पैसे आता त्या ठिकाणी जमा झालेले आहेत म्हणून. तर अशा पद्धतीची दमदार अपडेट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. सर्व क्लिअर झालेले आहेत. 9000 कोणाला येतील, 6000 कोणाला येतील, 6 दिवसात पैसे कसे येतील, सर्व क्लिअर केलेले आहे. तर सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल अशा अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.